संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर आपल्यावरती अक्कलकोट येथे झालेला जो भ्याड हल्ला आहे किंवा शाई फेक आहे, याच्यानंतर या सर्व प्रकरणामध्ये महाराष्ट्रामध्ये एकदम उद्रेक आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. मात्र आपण थेट आरोप जो दीपक काटे जो आहे तो भाजपाची आणि संघाशी संलग्न आहे असा आरोप करतात. मात्र भाजप जो तुमच्यावरती हल्ला झाला आहे याचा आमचा काहीही संबंध नाही असं स्पष्ट भूमिका घेते. मुख्य काय आहे की दीपक काटे यांचं जर तुम्ही प्रोफाईल बघितलं किंवा तुम्ही त्यांचे कार्यक्रम बघितले तर त्याच्यामध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळे हजर आहेत. असे अनेक व्हिडिओज उपलब्ध आहे, फोटो उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे जे पद आहे ते महाराष्ट्राचं सरचिटणीस पद हे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचं आहे. त्यांची उठबस सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर आहे. आता तुम्ही सांगा की स्वतः बावनकुळेंनी सांगितलं की ते आमचे सदस्य आहेत, पण त्या कृत्याशी आमचा काही संबंध नाही. आता सदस्य हे आपल्या पक्षाच्या विचारधारेप्रमाणे चालतो असं आपण मानतो. सदस्य का करतो तर त्यांनी आपल्या विचाराचा प्रचार प्रसार करावा आणि कृती करावी. बावनकुळे स्वतः म्हणतात की ते सभासद आहे, पण हे धोरण भाजपचं नाही. असं कसं असू शकतं? मग त्याला ते म्हणतात की शिवधर्म फाउंडेशन किंवा प्रतिष्ठान यांनी ते केलेले. आता शिवधर्म हा शब्द लोकांना माहीत कशामुळे झाला तर संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाने शिवधर्म नावाचा एक धर्म निर्माण केला. तो 2005-2008 एक मानवतावादी विचार मांडणी केली. आता शिवधर्माविरुद्ध संभाजी ब्रिगेड म्हणलं तर ते परस्पर आहे. दीपक काटे हे मराठा आहेत, मी मराठा आहे, म्हणजे त्याला एक सीमित करायचं ठरवलं होतं. परंतु दुर्दैवाने काय होतं, चोरी करताना काही ना काहीतरी पुरावा सोडून जातो चोर. आता जर आपण बघितलं तर हे सोशल मीडियाचं काळ आहे, सगळे पुरावे त्याच्यात त्यांनीच टाकलेले उपलब्ध आहे, आम्ही निर्माण केलेले नाही. बावनकुळे एका कार्यक्रमामध्ये दीपक काटेंना आश्वस्त करतात की तुम्ही गुन्हेगार नाही आहे, मागच्या सरकारने तुम्हाला गुन्हेगार ठरवलेले. त्यांच्यावर 10 गंभीर स्वरूपाचे गुन्हे, त्यातला एक खुनाचा आहे भावाच्या. आता ह्याच्यात सरकारचा काय संबंध आला? बरं, त्यांनी शिक्षा भोगलेली आहे. असं असताना सुद्धा दुसरा मुद्दा असा येतो की त्यांच्यावर कशी काय भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिली. आणि तिसरा मुद्दा असा येतो की ते असं म्हणतात आता काळजी करू नका, देवा भाऊ आणि मी तुमच्या पाठीशी खंबीर आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये फिरतो. आता तुम्ही खंबीरपणे त्यांच्या मागे, हे तुम्ही सार्वजनिकरित्या मान्य केलेलं आहे. मग आता मला सांगा, भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळेचे प्रदेशाध्यक्ष यांचं नातं अधोरेखित झाल्यानंतर आता त्यांचा आमचा संबंध नाही असं म्हणण्यास काय अर्थ आहे? सगळे पुरावे उपलब्ध आहेत. खरं तर हे सर्व झालेल्या प्रकाराच्या नंतर ओबीसी नेते असलेले लक्ष्मण हाके यांनी आज एक फेसबुकवरती पोस्ट लिहिली आणि त्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की संभाजी ब्रिगेडनी जे पेरलंय आता तेच उगवतंय. म्हणजे ओबीसीच्या माध्यमामध्ये तुम्ही बाबळीचे म्हणजे काटे पेरलेत आणि ते तुम्हाला टोचतायत. आता नाही, संभाजी ब्रिगेड ही बहुजन समाजाची संघटना आहे. हा लक्ष्मण हाके जे आहेत माझे मित्र आहेत, ज्या चळवळीतनं आले त्या राष्ट्रीय समाज पक्षाची मांडणी मी स्वतः 31 मे 2003 चौंडीला केलेली आहे. लक्ष्मण हाकेंना त्यावेळेस मी एक बहुजन समाजाचा कार्यकर्ता वाटत होतो. संभाजी ब्रिगेडनी कधीही जातीय धार्मिक मांडणी केलेली नाही आहे आणि त्यांनाही माहिती आहे ही गोष्ट. पण आता काय झालं आहे, त्यांना राजकीय काहीतरी पदरात पाडायचे. सतत आपण प्रचार प्रसिद्धीमध्ये राहिलो, त्याच्यातनं आपल्याला काहीतरी मिळेल. आता ही गोष्ट गैर नाही आहे, परंतु भारतीय जनता पार्टीच्या जवळ जाण्यासाठी ते अशा प्रकारचं कृत्य करतात. हे मी का उघड बोलतो? माझे ते मित्र जरी असले तरी काही खुलासे करणं गरजेचं आहे. अण्णा डांगेंचा वापर धनगर नेता म्हणून केला. आज अण्णा डांगे कुठे आहेत? माधव जानकर यांच्या पक्षाचा पाठिंबा घेतला, सत्तेत आले, आज माधव जानकर कुठे? आता काही काळासाठी माधव जानकरांचेच सहकारी असलेले पडळकर आहेत, त्यांना आज सन्मानाचं स्थान मिळालेले. त्यांच्या जागेवर आता जर रिप्लेसमेंट कुणाची होणार असेल, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की या आशेवर सध्या ते संपूर्ण मांडणी करतायत. मनोज जरांगे पाटलांच्या कार्यक्रमावर ते हल्ले करतायत, त्याच्यावर ते बोलत आहेत. ओबीसी आणि संभाजी ब्रिगेडचा कुठलाही संघर्ष नाही, पण ते आता काही गोष्टी प्रचार प्रसार माध्यमातून प्रसिद्धीसाठी करतात आणि कुठंतरी दखल भाजपनी घेतली पाहिजे की मी यांच्या विरोधात आहे. ते माझ्याकडे याच ठिकाणी जिथं आपण उभे आहेत कमीत कमी 8 ते 10 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचा माढ्यामधनं आपल्याला खासदारकीची उमेदवारी मिळाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करते. तुमच्याच ETVवर त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या बातम्या आल्या, ते इथं आभार मानायला आलेले आहेत. मग राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिकीट पाहिजे
म्हणून लक्ष्मण हाके माझ्याकडे आले, तुम्ही TV9नी ती बातमी लावली, ते खुश झाले, आभार मानायला आले, पण राजकीय परिस्थिती बदलली आणि धैर्यशील मोहिते पाटील निवडून येऊ शकतात या अटीवर त्यांचं बदललं. त्यावेळेसपासून त्यांना असं वाटतं की माझ्यावर अन्याय झाला आणि म्हणून ते शरद पवार असतील, मराठा संघटना असतील, याच्यावर ते आरोप करतात. मुळात ते विधानसभेला दोनदा उभा राहिले, 250पेक्षा जास्त मतं पडली नाही, लोकसभेचं स्वप्न पाहतात. मला त्यांचा राग नाही आहे. मित्रांनी माझ्या समजून घेतलं पाहिजे की राजकीय मर्यादा काय आणि त्याच्यासाठी मराठा विरुद्ध धनगर हा जो संघर्ष पेरण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यासाठी OBC विरुद्ध मराठा हे मला मान्य नाही आहे. किमान संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाचा मागचा 25 वर्षाचा इतिहास बघितला तर संपूर्ण SC ST OBC समाज महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि शिवरायांच्या विचाराची चळवळ चालवली जाते. असे आरोप मी बिलकुल खपून घेणार नाही. ते माझे चांगले मित्र आहेत. ठीक आहे, आमचे काही वैचारिक मतभेद असू शकतात, पण तेही नाही. मग असं का करतात ते? त्याचं कारण प्रसिद्धी आहे. खरं तर संभाजी ब्रिगेड ही एक आक्रमक संघटना हे अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. मात्र अलीकडच्या काळात संभाजी ब्रिगेडची जी धार आहे ती थोडी बोथट झाली, त्याच्यामुळं हा हल्ला म्हणजे तुमच्यावरती भ्याड हल्ला करण्यासारखा प्रकार घडू शकतोय का? नाही, काय झालं की संभाजी ब्रिगेडची आक्रमक भूमिका होती मांडणी. इतिहासाचं पुनर्लेखन असेल, अंधश्रद्धा असेल किंवा धर्माच्या बाबतीत घेतलेली भूमिका असेल, समाजामध्ये समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आणि मानवता ही राज्यघटनेची तत्त्व मांडत असताना नेमकं काय झालं, अनेक गुन्हे घडले, म्हणजे आमच्यावर केसेस झाल्या आणि त्याच्यानंतर कार्यकर्त्यांना खूप नुकसान सोसावं लागलं. म्हणून आणि गायकवाड आयोग जे OBC आयोग होता त्यांनी ज्यावेळेस काही मर्यादा अधोरेखित केल्या की मराठा समाजाला OBCच्या आरक्षणाचा विषय, इथं सुद्धा लक्ष्मण हाकेंचा आक्षेप आहे. मुळात त्यांनाही माहिती आहे की मराठा कुणबी एकच आहे, मराठा ही जात नाही, तो प्रदेशवाचक शब्द आहे आणि कुणबी ही जात आहे. पण त्याच्यात मी आता जाणार नाही. प्रश्न असा आहे की आम्ही बोथट झालेलो नाही आहे. आम्ही भविष्याचा 21व्या शतकातला वेध घ्यायला सुरुवात केली आणि आरक्षणाकडून अर्थकारणाकडे, आम्ही आरक्षण नाकारलेलं नाही, अर्थकारणाकडे वाटचाल केली पाहिजे. समुदायाची संख्या 32-35% त्यामुळं बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. ज्यांना सरकारी नोकरी मिळेल त्याचा फायदा घ्यावा, शिक्षणामध्ये मिळेल फायदा घ्यावा, पण ज्यांना मिळणार नाही त्यांना एक नवी दिशा, नवा विचार द्यायला सुरुवात केली. मी आपल्याशी बोलत असताना ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा अवघा मुलूक आपला हा विचार मांडल्यानंतर आज 52 देशात 20,000 तरुण रोजगारानिमित्त गेले. हे साधे मेकॅनिक आहेत, इलेक्ट्रिशियन्स आहेत, म्हणजे छोटे छोटे ITIA केलेले ही मुलं आहेत, मग वेल्डर असतील, अनेक मुलं आज परदेशात गेलेत आणि हळूहळू आम्ही 250 नवीन स्टार्टअप उद्योगाला सपोर्ट केलेला आहे आणि याच्यासाठी आमचे कार्यकर्ते काम करतात. आता या देशातली आर्थिक स्थिती लोकसंख्येचा विचार करता डबघाईला आलेली. केंद्र सरकार 60% लोकांना म्हणजे 80 कोटी लोकांना अन्नधान्य सुरक्षा योजनेमध्ये अन्नधान्य मोफत देतं. शेतकऱ्यांना 6,000 केंद्र आणि महाराष्ट्र 6,000 असे 12,000 रुपये ते देतात. शेतकरी सन्मान योजनेमध्ये, लाडकी बहीण योजनेमध्ये काहीतरी 1,500 रुपये देतात. आता याचा आर्थिक बोजा कॅश हा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडलेला जो काही प्रकार आहे. आज आपल्याकडे बजेट कमी आहे, बजेटचे पैसे नाही आहेत आणि अशा प्रकारचे टॅक्सचे पैसे ज्याच्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे, शिक्षण आरोग्य मिळालं पाहिजे, अन्न वस्त्र निवाऱ्याचे प्रश्न सुटले पाहिजे, असे रोख पैसे वाटायला सुरुवात केले. म्हणजे प्रावलंबी समाज निर्माण केला. आम्ही स्वावलंबी निर्माण करतोय, स्वतःचं कुटुंब स्वतःला चालवण्याची क्षमता निर्माण करणारा कार्यकर्ता करतोय. हे प्रावलंबी 60% लोक ज्यावेळेस असतात ना ते मानसिक गुलाम होतात आणि मग त्यांना असं वाटतं की सरकार, मायबाप सरकार आपल्याला पैसे देते, अन्नधान्य देते. आज बेरोजगारीबरोबर लोक आरामशीर ग्रामीण भागात राहतात आणि त्यांच्या पुढं काही विषय राहिलेले नाही आणि त्यांना काही भविष्यही दिसत नाही. स्वाभिमानी समाज निर्माण करणं हे संभाजी ब्रिगेडचा उद्देश आहे. त्याचबरोबर अर्थकारण, उद्योजकता, व्यावसायिकता आणि परदेशातल्या संधी, शिक्षणापासून उद्योग व्यवसायापर्यंत याची आम्ही जागृती महाराष्ट्रात करतो, त्याचा समाजाला लाभ होतोय. तर हे सर्व झाल्याच्या प्रकाराच्या नंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तुम्हाला फोन केला होता. त्या फोनमध्ये काय संभाषण, काय चर्चा झाली? साहेबांचं माझं जे नातं आहे ना हे एक वेगळं नातं आहे. मी त्यांना आजोबांच्या ठिकाणी मानतो, ते मला नातवासारखी वागणूक देतात आणि म्हणून सहानुभूती म्हणून त्यांनी सांगितलं की बाळा काळजी घे, काळ काय चांगला नाही, परिस्थिती चांगली नाही, विचाराची लढाई विचारांनी लढली पाहिजे, धोका असेल तर सावध राहायला पाहिजे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील खरं तर सर्व मराठ्यांचं नेतृत्व करतात. त्यांनी तुम्हाला काय फोन केला का? त्यांचं तुमचं संभाषण झालंय का? नाही, तसं आमचं काही संभाषण झालं नाही. 2-3 दिवसाची व्यस्तता लक्षात घेता त्यांचा फोन वगैरे आला असेल तर मला माहीत नाही. खरं तर या सर्व प्रकरणामध्ये अक्कलकोटने या ठिकाणी तुम्ही गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणी हा सर्व प्रकार घडला त्या ठिकाणी जे आयोजक होते त्या आयोजकांवरती बी तुमचा काही संशय आहे का, किंवा त्या सर्व प्रकरणामध्ये ते असू शकतात? आणि काय होतं की हा नागरिक सत्कार होता माझ्या हस्ते, तिथले जे राजे आहेत जन्मय राजे भोसले यांचा, आणि त्या कार्यक्रमाचे डॉक्टर शेटे जे शिवव्याख्याते आहेत ते मी आणि जन्मय राजे भोसले हे सभागृहाकडे जात असताना हा घटना घडली. घटना घडल्यानंतर ते दोघं सभागृहात गेले, कार्यक्रम सुरू झाला, याचा निषेध झाला नाही किंवा त्याच्यानंतर मी तिथंच थांबलो होतो. माझ्या जीवघेणा हल्ला झाला, माझ्यावर वंगण हे टाकलं, माझं जी काही परिस्थिती झाली ती झाली, पण निदान चौकशी करावी, काळजी घ्यावी, त्याच्यानंतर पोलीस चौकीत जावं, तिथं गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह करावा, अशी कुठलीही गोष्ट झाली नाही. ती झाली नाही याचा अर्थ आयोजकांचा याच्यात सहभाग आहे का नाही हे मला नाही सांगता येणार. पण संशयाचं वातावरण निश्चित आहे, कारण ज्या प्रकारची वागणूक मला तिथं मिळाली, आता त्यांना जाणवते महाराष्ट्र पेटल्यानंतर की आपली चूक झाली. आता ते बऱ्याच गोष्टी करतात, पण जी गोष्ट त्यांनी करायला पाहिजे, मला जर तुम्ही माझ्या हस्ते सत्कार करून घेण्यासाठी त्यांनी स्वतः राजेंनी मला महिनाभर फॉलोअप केला आहे, फोन केलेत, व्हॉट्सअप केलेत, आयोजकांनी केले. कार्यक्रमही चांगला होता, त्यांचं सार्वजनिक काम मोठं आहे, अन्नछत्र आहे तिथं, त्यांचं शिक्षण संस्था आहे, आणि त्यांचं वय आणि त्यांचा आदर, खरं तर आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब संस्थापक मराठा सेवा संघाचा त्यांच्या हस्ते तो सत्कार होता, पण त्यांना तब्येतीमुळं आणि प्रवासामुळं जाता येत नव्हतं, म्हणून त्यांनी माझा आग्रह धरला. आता गेल्यानंतर आपल्या पाहुण्यांचा आदर केला पाहिजे का नाही, त्यांची काळजी घेतली पाहिजे का नाही, संशय असेल तर पोलीस बंदोबस्त केला पाहिजे. नवीन माहिती अशी होती की पोलिसांना हे लोक तिथं आल्याची माहिती होती, तरी पोलीस निष्काळजी राहिले. आयोजकांनाही यांची चर्चा झाल्याची आहे, पण यांना वाटलं की ते काही धाडस करणार नाही, कारण तिथले प्रतिष्ठित नागरिक अत्यंत महत्त्वाचे आणि शिवाजी महाराजांची ते नातं सांगत असल्यामुळे असं घडल असं त्यांना वाटत नव्हतं. असं असू शकतं, पण घडल्यानंतर त्यांनी आमच्याबरोबर जो व्यवहार केला त्यातनं काही संशय बळावतो. खरं तर तुमच्यासोबत झालेल्या ह्या सर्व प्रकारानंतर आता जे सर्व मराठी कार्यकर्ते असतील किंवा संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, त्यांच्यामध्ये एक संतापाची लाट आहे. ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलनं होत आहेत किंवा त्यांची जी भावना आहे ती अतिशय तीव्र आहे. या सर्व कार्यकर्त्यांना तुम्ही काय आव्हान कराल? नाही, कार्यकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला पाहिजे, परंतु मराठा क्रांती मोर्चा डोळ्यासमोर ठेवल्यानंतर सध्या महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती बघितली, अनैसर्गिक सरकार आहे. प्रतिगामी असलेल्या भाजपला पुरोगामी असलेल्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला, हे अनैसर्गिक आहे, हे काही कोणाला मानण्याचं काही कारण नाही. 2 पक्ष फोडलेले आहेत, आता 2 पक्ष फोडलेत, ते आपापसात लढत बसलेले आहेत. मग आता प्रश्न असा आहे की आता राजकीय पक्षांबरोबरच सामाजिक संघटना ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या समतावाद मानतायत आणि त्याच्यासाठी आग्रह करतायत, राज्यघटनेच्या सुरक्षितेसाठी, लोकशाहीसाठी, निवडणुकीबद्दल प्रचंड संशय व्यक्त करण्यात आला आणि ती वस्तुस्थिती आहे. EVM असेल किंवा 5 नंतर 70 लाख मतदान झाले, राहुल गांधी सांगतायत, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर सांगतायत. मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला ही अनैसर्गिक युती जी सरकार सत्तेत आले आणि त्याच्यापासून आपल्याला धोका निर्माण झालेला आहे, जनतेला न्याय मिळत नाही, योजनेचे फायदे मिळत नाही, तर हे सरकार त्याच्या विरोधात आता मराठा क्रांती मोर्चाला डोळ्यासमोर ठेवून बहुजन समाजाने पक्ष संघटना नेते बाजूला ठेवून एकत्र येऊन लाखोचे मोर्चे करून निदर्शने केले पाहिजे. अर्थात ते मूक आणि शांततेचे असावे. खरं तर संभाजी ब्रिगेड जी ताकद आहे ती तुम्ही तुमच्या आंदोलनाच्या माध्यमातून वेळोवेळी जनतेला दाखवून दिलेले आहे, शासनकर्त्यांना दाखवून दिलेलं आहे. मात्र हा सर्व तुमच्या प्रकार तुमच्यासोबत घडल्याच्या नंतर आता ही शेवटाची सुरुवात आहे असं एक तुम्ही वक्तव्य केलं, तर काय सांगायचं नक्की तुम्हाला? नाही, नेमकं काय असतं तुम्हाला सांगू का, क्रांतीनंतर प्रतिक्रांती असते. पुरोगामी चळवळीमध्ये काय म्हणतात की एखादी घडलं म्हणजे बुद्धापासून क्रांती प्रतिक्रांतीची चळवळी, एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तुम्ही वाईट कृत्य केलं, आता हे जनतेला आवडलं का हिंसक गोष्ट, एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचा जीव घेणं, हल्ला करणं, हे कुणालाच मान्य नाही. महाराष्ट्र का अस्वस्थ झालेला आहे, मी काही राजकीय कार्यकर्ता नाही, पण लोकशाहीमध्ये राजकारणाबरोबर राहावं लागतं, विचाराबरोबर राहावं लागतं, त्यामुळे मला भूमिका घ्यावी लागते. आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्र अस्वस्थ आहे आणि असुरक्षित आहे, अशा वेळेस त्याची सुरक्षितेची जबाबदारी कुणाच्यावर आहे? राज्यघटना वाचवणं, लोकशाही वाचवणं आणि योग्य ते शासन, न्यायी शासन सत्तेत येण्यासाठी त्याची ती सुरुवात झालेली, म्हणजे आहे ते सत्ताधाऱ्यांच्या सत्तेतनं जाण्याची सुरुवात झालेली.
आपण पाहू शकतो की महाराष्ट्र अस्थिर आणि असुरक्षित आहे आणि आता सत्तेकडे जाण्याची ही एक सुरुवात आहे अशी भूमिका जी आहे ती प्रवीण गायकवाड यांच्याकडून घेताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. कॅमेरामन नागेश मर्डेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.